राज्यातील सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय। मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। तर दुसरीकडे विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मराठवाड्यात पुढील 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। मागील 4 दिवसापासून पावसाचा जोर ओसरला असून काही ठिकाणी हलक्या सरींची बरसात होते। दरम्यान पुढील 3 दिवसांमध्ये मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार असल्याचं बोललं जातंय। मावळमध्ये पावसानं जोर धरलाय, तर लोणावळ्यातील मुसळधार पावसामुळे कार्ला, मळवली, इंद्रायणी नदीची पाणी पातळी मोठी वाढली आहे। मात्र कार्ला, मळवली, इंद्रायणी नदीच्या पर्यायी पुलावरून पाणी वाहू लागतंय, त्यामुळे 7 ते 8 गावांचा संपर्क तुटलाय। लोणावळ्यातील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी मावळमधील सर्वच पर्यटन स्थळांवर आता काळजी घेतली जाते। मावळमधील प्रसिद्ध अशा कुंडमळा येथे देखील वीकेंडला पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात। या ठिकाणी संरक्षक भिंत नसल्यामुळे पुन्हा दुर्घटना घडू नये यासाठी पट्टी दोरी बांधून बॅरिगेटिंग करण्यात आलंय। वाढत्या तापमानामुळे भातासह अन्नधान्य पिकं अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे। तसंच 2050 पर्यंत शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये 15% घट होईल अशी भीती मूडीजच्या अहवालामधून समोर आली आहे। राज्यात ऊस कापणी यंत्र मदत योजनेतील अनुदान वितरणाला सुरुवात झाली आहे। पहिल्या टप्प्यात 5 अर्जदारांना 1.5 कोटी रुपयांहून अधिक अनुदान मिळेल असं म्हटलं जातंय। राज्य शासनानं हार्वेस्ट किमतीच्या 40% किंवा कमाल 35 लाखापर्यंत अनुदान देण्याची योजना जाहीर केली आहे। धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन पिकावरती पान कुरतडणाऱ्या अळ्यांचं संकट आलंय। 4 लाख हेक्टरवरती सोयाबीनचा पेरा झाला असला तरीही या सोयाबीन पिकावरती पाच कुरतडणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे पिकांच्या वाढीवरती परिणाम होतोय। जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वेल्हाळा येथील शेतकऱ्यांना कापसाला चांगला भाव मिळेल या आशेने गेल्या वर्षीपासून कापूस साठवून ठेवला होता। मात्र 1 वर्ष उलटूनही कापसाचे भाव वाढत नसल्यामुळे तसंच बियाणांसाठी पैसे नसल्यानं मिळेल त्या भावात कापूस विकून पेरणी केली। मात्र आता पेरणीनंतर पिकांना खत कुठून आणणार अशी चिंता त्याला भेडसावतेय। धाराशिव जिल्ह्यामध्ये राज्य सरकारनं दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर केलंय आणि त्यांना एक दिलासा दिलाय। मात्र जिल्ह्यातील खवा उत्पादक शेतकरी अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करतोय। त्यामुळे दुधाप्रमाणे खवा भट्टीसाठी देखील दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये लिटर दूध अनुदान मिळावं असं म्हटलं जातंय। चंद्रपूरमध्ये एका गावात नागरिकांनी मूलभूत सुविधा मिळत नसल्यानं ते आक्रमक झालेत। यावेळेस त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वस्त धान्य दुकान पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे। ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि ठाणे वसई विरार मीरा भाईंदर प्रवास अतिवेगवान करण्यासाठी आता MMRDAनं वसई फाउंटन हॉटेल नाका ते गायमुख आणि ठाणे असा बोगदा बांधण्याचा निर्णय घेतलाय। तर फाउंटन हॉटेल ते भाईंदर असा उन्नत रस्ताही बांधण्यात येणार आहे। या दोन्ही प्रकल्पांच्या प्रस्तावास मंगळवारी MMRDAच्या प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। हे दोन्ही प्रकल्प अंदाजे 20,000 कोटी खर्चाचे आहेत। मुंबई आणि दिल्ली या दोन्ही शहरांचे प्रवास अंतर आता 12 तासांवर आणण्यासाठी बडोदा मुंबई महामार्गाचं बांधकाम सरासरी 45% पूर्ण झालंय। पुढील वर्षी मे महिन्यामध्ये हा महामार्ग रहदारीसाठी सुरू होण्याच्या वाटेवर असला तरी या महामार्गाला जोडणारा मुंबईशी असणारा विरार अलिबाग बहुउद्देशीय महामार्ग भूसंपादन हे अवघं जवळपास 22% वरती आलंय। त्यामुळे केंद्र सरकारचे दिल्ली मुंबई 12 तासांचं स्वप्न भंगणार की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत। मुंबई महानगर क्षेत्रात जवळपास 1 लाख कोटीहून अधिक खर्चाचा प्रकल्प राबवत असलेल्या MMRDAच्या तिजोरीमध्ये मात्र खडखडाट पाहायला मिळतोय। कर्ज उभारणीनंतर निधी अपुरा पडून असल्यामुळे आता बाजारात रोखे विक्री करून निधी उभारण्याची वेळ प्राधिकरणावर आली आहे। त्यामुळे 50,000 कोटींच्या रोखे विक्रीच्या प्रस्तावाला शुक्रवारी प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे। विश्वविजेता भारतीय क्रिकेट संघाची विजयी मिरवणूक देशभरात चर्चेचा विषय ठरली। मात्र या मिरवणुकीनंतर आता त्या ठिकाणी जमलेल्या कचऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात साम्राज्य समोर आलंय। मुंबई महानगरपालिकेनं दुसऱ्या दिवशी साफसफाई करताना 11,500 किलोचा कचरा या परिसरातून उचलल्याची माहिती समोर आली आहे।
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी आणि प्रवेशासाठी घेतली जाणारी नीट पीजी ही प्रवेश परीक्षा आता 11 ऑगस्ट रोजी पार पडणार आहे। नीट यूजी परीक्षेच्या निकालाच्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी 23 जून रोजी होणारी ही परीक्षा सावधगिरीचा उपाय म्हणून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। त्यानंतर आता ही नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे। शासकीय सेवा आणि अन्य स्पर्धा परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरप्रकारांना चाप लागावा यासाठी राज्य सरकारनं कठोर भूमिका घेतली आहे। अशी कृत्य करणाऱ्यांना आता 3 ते 5 वर्ष तुरुंगवास आणि तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत विधेयक विधानसभेमध्ये सादर केलं आहे। नीट यूजी 2024 परीक्षा पूर्णपणे रद्द केल्यास लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या हिताला धोका होईल, तसंच गोपनीयतेचा भंग केल्याचा कोणताही पुरावा नसताना असा निर्णय घेणं तर्कसंगत ठरणार नाही, असं मत शिक्षण मंत्रालयाच्या संचालकांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये व्यक्त केलंय। पंढरपूरमध्ये पायी जाणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे छत्रपती संभाजीनगरच्या सायकल प्रेमींनी छत्रपती संभाजीनगर वासी ते पंढरपूर अशी 350 किलोमीटरची सायकल वारी काढली आहे। हा वेगळा आणि खूपच आनंददायी अनुभव असल्याचं या सायकलपटूंनी म्हटलंय। भुसावळ विभागातील भाविकांना आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरपुरात जाणं सोयीचं व्हावं यासाठी रेल्वे प्रशासनानं पंढरपूर आषाढी एकादशीच्या निमित्तानं 5 विशेष गाड्या सोडल्यात। या 5ही गाड्या भुसावळ विभागातून धावणार असल्यानं स्थानिक भाविकांचीही सोय होणार आहे। रवींद्र वायकरांना कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण पोलिसांकडून क्लीन चिट देण्यात आली आहे। मुंबई महानगरपालिकेकडून दाखल झालेली तक्रार गैरसमजातून केल्याचा दावा करण्यात आला आहे। देशातलं एकमेव भारत मातेचं मंदिर असलेल्या मंदिरात पुरातत्व विभागानं पूजेस बंदी घातली होती। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला। यावेळेस पूजेस कुठल्याही प्रकारे आडखाटी नाही असं स्पष्टीकरण राज्य सरकारनं दिलं। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पुढील राजकीय भूमिका आज जाहीर करण्यात येणार आहे। यासाठी बुलढाणा प्रमुख पदाधिकारी आणि त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे। तुपकरांच्या निर्णयाकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच विशाल पाटील यांनी सांगली जिल्हा परिषद आणि पालिका प्रशासनाची बैठक घेत झडाझडती घेतली। यावेळेस त्यांनी केंद्र सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांचा आढावाही घेतला। राहुल गांधींच्या आगामी पंढरपूर दौऱ्यावरती मंत्री गुलाबराव पाटलांनी शेरोशायरी करत मार्मिक टोला लगावलाय। आम्ही सिझनेबल पुढारी नाहीत, त्यांना विठ्ठलाकडे काहीतरी मागायचं असेल मात्र आम्ही देवानं दिलं तरी घेतो आणि नाही दिलं तरी येतो, असा टोलाही त्यांनी लगावलाय। लाडकी बहीण योजनेसाठी महिलांची धावपळ होत असून सेतू सुविधा केंद्राकडून लूट केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीनं केलाय। त्यामुळे प्रशासनानं याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे। साताऱ्याच्या फलटणमध्ये 2 गटांमध्ये झालेल्या भांडणाला राजकीय वळण लागलंय। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवर 307 कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजीव राजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर यांनी मारहाण झालेल्या तरुणांच्या बाजूनं उभे राहून आरोपींवरती कारवाई करण्याची मागणी केली आहे, तर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार टीका केली आहे। मनोज रांगे पाटील हे आजपासून मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली काढणार आहेत। हिंगोली शहरातून या रॅलीला सुरुवात होणार असून या रॅलीसाठी मराठा कार्यकर्ते एकवटण्यास सुरुवात झाली आहे। मावळमध्ये मराठा समन्वयक समितीच्या मागणीला अखेर यश आलंय। मावळच्या तहसीलदारांनी 13,000 कुणबी नोंदी असलेल्या स्थगित नोंदी प्रमाणपत्राचं वाटप करण्याचं लेखी आश्वासन दिलंय। धाराशिव इथं 10 जुलैला मनोज जरांगे रॅली काढणार असून या रॅलीमध्ये सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील मराठा समाज देखील सहभागी होणार आहे। पांगरी परिसरातून हजारो मराठा बांधव जरांगेंच्या रॅलीसाठी जाणार आहेत। नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी आरोपी रितू मालूला अटक करण्यासाठी पोलिसांनी सत्र न्यायालयामध्ये रिव्हिजन अर्ज दाखल केलाय। रितू मालूने आत्मसमर्पण केल्यानंतर तिला अटक केली होती, मात्र न्यायालयानं रितू मालूची जामिनावरती सुटका केल्यामुळे पोलिसांनी हा अर्ज दाखल केलाय। विरारमध्ये गुंडांचा हैदोस पाहायला मिळतोय। किरकोळ कारणावरून एका तरुणाला 4 ते 5 गुंडांनी चाकून आणि लोखंडी रॉडनं प्राणघातक हल्ला केलाय। यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे। सोलापुरातील मोहोळ येथील स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर जयश्री गवळी
यांनी औषध घेऊन आत्महत्या केली आहे। त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। कल्याणच्या टाटा पॉवर परिसरात असलेल्या एका ठिकाणी 7 जनावरांना विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झालाय। त्यामुळे तबेला मालकाचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान एवढा मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह कसा प्रवाहित झाला याची चौकशी करण्याची मागणी केली जाते। ठाण्यातील डोंगरावर अडकलेल्या 5 मुलांना वाचवण्यात अखेर यश आलंय। एनडीआरएफ आणि ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्रयत्नांना यश आलंय। खडी मशीन डॅम जवळ ही घटना घडली होती। या 5 मुलांना शोधण्यासाठी तब्बल 9 तास लागलेत। पालघरमधील माहीम रस्त्यावरील शोरूमला आग लागली आहे। शॉर्ट सर्किटनं आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आगीत शोरूमचा काही भाग जळून खाक झालाय। यात सुदैवानं जीवितहानी झालेली नाहीये। जळगाव जिल्ह्यातील वरणगाव इथं 2 जणांना मारहाण करत तरुणाची हत्या केल्याची घटना जूनमध्ये घडली होती। या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय, मात्र आरोपी अद्यापही फरार आहे। डीजे बंदीसाठी बुलडाण्यामध्ये नागरी हक्क संरक्षण समितीनं पुढाकार घेतलाय। गणेशोत्सवात डीजे ऐवजी पारंपरिक वाद्य वाजवण्याचं आवाहन त्यांनी केलंय। तसंच डीजे बंदीचं पालन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट गणेश मंडळास 51,000चं पारितोषिक ठेवण्यात आलंय।